न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिक शहरातील पाथर्डी फाटा परिसराचा झपाट्याने विकास होत आहे। याच अनुषंगाने या परिसराची गरज ओळखून या ठिकाणी चांगली आरोग्य सेवा मिळावी या उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून प्लॅटिनम हॉस्पिटलची निर्मिती झाली आहे। 5 वैद्यकीय क्षेत्रातील मित्रांनी एकत्र येत प्लॅटिनम हॉस्पिटल उभारला। या हॉस्पिटलच्या उद्घाटनाचा सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला। नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ वाजे, दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरेसर, शिवसेना उभाटा गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर, मराठा विद्याप्रसारक समाजाचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी कळवणचे माजी नगराध्यक्ष कौतुक महाराज पगार, राजेश गडाख, दशरथ सावंत, भूषण पगार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। उद्घाटनाप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी हॉस्पिटलच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या। यावेळी भगरेसर यांनी हॉस्पिटलचे उत्तर प्रगती होऊन संचालकांकडून चांगली आरोग्य सेवा रुग्णांना मिळो अशा शुभेच्छा व्यक्त केल्या। आणि ती परिस्थिती त्याच्या आवाक्याबाहेर जाते आणि मग आम्हाला फोन सुरुवात होतात किंवा भाऊंना माहिती आणि भाऊचा फार मोठा आधार म्हणजे परिस्थिती नसली की लगेच ताबडतोब कुठे जा तर एबीपीच्या मेडिकल हॉस्पिटलमध्ये जा, फार मोठा आधार आणि तिकडे प्रचंड लोड आहे आणि म्हणून आपण थोडंसं ग्रामीण भागातले आहोत। तुमची सगळ्यांची नाळ ग्रामीण भागाशी जुळलेली आणि म्हणून ग्रामीण भागातील नागरिकांना कशी चांगल्या पद्धतीने आणि अल्प दरामध्ये सेवा आपल्यामधून मिळावी अशी अपेक्षा या निमित्ताने। तर राजेश गडाख, दशरथ सावंत यांनीही प्लॅटिनम हॉस्पिटलच्या संचालकांना शुभेच्छा देत आरोग्य सेवेचा व्रत हाती घेतलेल्या डॉक्टर्सना शुभेच्छा दिल्या। तरी कुटुंबातली मुलं येऊन आणि विशेषतः हा पाथर्डी फाटा हा जो काही भाग आहे तो वाजेसाहेब मला वाटतं हा काही दिवसानं नाशिकचं नाक होईल एवढी या भागाची एक जी काही प्रगती दिसते आहे असं दिसतं आहे। आणि म्हणून या अशा परिसरामध्ये ग्रामीण भागातील 2 तरुण या ठिकाणी येऊन आपला ह्या व्यवसाय सुरू करतायत। तो व्यवसाय सुरू करताना माझ्या अगोदर जे काही नेत्यांनी सांगितलं की यावेळी प्लॅटिनम हॉस्पिटलच्या संचालकांना शुभेच्छा देताना शिवसेना जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी तांत्रिकदृष्ट्या काहीही अडचण असली तरी आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून आपल्या हातातून चांगली आरोग्य सेवा घडो अशा शुभेच्छा देत सर्व संचालकांचे मनोबल वाढविले। गेल्या 20 वर्षापासून माझ्यासोबत काम करते आणि त्यांची मुलगी उज्ज्वला आणि विजयची त्यांची जावई आहे आणि ते काम करायला मला मिळालं त्याबद्दल मी मनस्वी निश्चितपणाने आभार मानेन की आज एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व डॉक्टर प्रसादच्या मागे प्लॅटिनम हॉस्पिटलचं उद्घाटन या ठिकाणी आदरणीय खासदार राजाभाऊ वाजेंच्या हस्ते संपन्न झालं। मी मनपूर्वक शुभेच्छा। तर नितीन ठाकरे यांनीही शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले। अडचण असते लोकांचा आग्रह असतो आम्ही ते करत असतो पण माझी विनंती मागायची सांगितली सरांनी त्या पद्धतीने आहे की माफक दरामध्ये जर आपण सेवा उपलब्ध करून दिली तर खऱ्या अर्थाने हॉस्पिटलचं जे काही अर्थशास्त्र आहे ते सुद्धा चांगल्या पद्धतीने सांभाळलं जाऊ शकतं आणि त्या दृष्टीने पाथर्डी फाट्यावरती आपण हा जो काही प्रकल्प सुरू केलेला आहे हा पाथर्डी फाटा आता मला वाटतं मेडिकल हब म्हणून ओळखला जातोय। बरेचसे हॉस्पिटल या ठिकाणी आलेले आहेत आणि सर्व पेशंट या ठिकाणी येतात। तर खासदार राजाभाऊ वाजे यांनी शुभेच्छा देताना प्लॅटिनम हॉस्पिटलची सर्व सुविधा नियुक्त वास्तू ही रुग्णांसाठी एकाच छताखाली सर्व सुविधा निर्माण करून देणारी सर्वसंपन्न वास्तू असून रुग्णांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न संचालकांनी करावा अशा शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले। ग्रामीण भागातून काही मुलं आली आणि शहरी भागातल्या मुलांची संपर्क साधून सर्वांनी मिळून एक हॉस्पिटल टाकले आणि ते हॉस्पिटल पाथर्डी फाट्यासारख्या प्राईम लोकेशनला टाकलं आणि ते इतकं सुंदर हॉस्पिटल तयार केलं त्याबद्दल त्यांचं सर्वांचं अभिनंदन केलं पाहिजे। या व्यवसायात सेवा हा विषय महत्त्वाचा आहे परंतु आमच्यासारख्यांना का बरं बोलवलं
या कार्यक्रमास डॉक्टर प्रितेश कोठारी, डॉक्टर गौरव हिरण, डॉक्टर तुषार कानवडे, डॉक्टर कविता चोरडिया, डॉक्टर प्रसाद पाटील यांचं सर्व डॉक्टरांचे आईवडील, आप्तेष्ट मित्रमंडळी स्नेह मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालक डॉक्टर्स यांनी हॉस्पिटल उभारण्यामागची भूमिका स्पष्ट केली आहे. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर प्रितेश पारस कोठारी. आमचे पाथर्डी फाटा या विभागामध्ये प्लॅटिनम हॉस्पिटल हे सुसज्ज असे 6 बेडचे हॉस्पिटल आजपासून लोकार्पण सोहळा करत आहोत. यामध्ये तुम्हाला हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असून त्याच्यामध्ये तुम्हाला मॉड्युलर OT, वेल इक्विप्ड ICU, त्याच्यानंतर 2 रिको, TMT, USG, एक्सरे ह्या सर्व फॅसिलिटी एका छताखाली मिळणार आहेत. तरी उद्यापासून आम्ही आमच्या हॉस्पिटलची सुरुवात करत आहोत आणि आपले इथं उद्घाटनासाठी आल्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार. न्यूज इंडिया 27 मराठी, नाशिक.